जय श्रीराम. गेले 127 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा 128वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाची माती साध्या सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगितली. या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी खरे संत कोण, त्या संतांजवळ आपण गेल्यानंतर काय करावं काय करू नये, आपण संसारात असताना पारमार्थिक प्रगती कशी करावी, त्याचबरोबर देव म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच देव. नामस्मरण कोणी करावं, कधी करावं, कुठे करावं, कसं करावं, का करावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे सगळं त्यांनी अगदी चपलक उदाहरणासहित या प्रवचनरूपी पुस्तकात जे 365 दिवसासाठी आहे, म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी असणारं पुस्तक, त्यातल्या प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटं लागतील, स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागेल. आणि जर वाचायचाच कंटाळा फिजिकली पुस्तक, तर ऑनलाईन पण त्यांचा संकेतस्थळावरती म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला हे इन्फॉर्मेशन मिळेल. आणि काहीच वाचायचं नसेल तर अशा प्रकारचे जे रेकॉर्डेड सेशन्स आहेत, ह्याचा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता ऐकण्याकरता, ज्याच्यातून देखील तुम्हाला त्याच प्रकारचा आनंद मिळू शकेल. आता हे 128व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं शीर्षक आहे, देहबुद्धीचा त्याग करावा. मानाला कारण अभिमान होय. मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताची आणि आपल्यामध्ये आडतो. म्हणजे अभिमान असतो, अहंकार, इगो हा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे आपली सांसारिक ॲज वेल एज पारमार्थिक प्रगती करण्याकरता. हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेले साधने करणे हा उपाय आहे. पण ही साधने निर्भिमाने झाली पाहिजेत आणि अभिमान फार सूक्ष्म असतो. हा सूक्ष्म असतो म्हणजे मी गुरु आज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेले साधने करतो, आता माझा अभिमान गेला, हे म्हणणे देखील अभिमानाचेच बोलणे होय. खरं पाहता अभिमान बाळगण्यासाठी आपल्या जर आहे तरी काय, शक्ती की पैसा की कीर्ती, जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत, पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो. म्हणजे भिक्षा, जे भिकारी असतात, जे काही भिक्षुक असतात, ते भिक्षा मागून घेतात, त्याचा देखील त्यांना अभिमान असतो. मी अमक्याच्या इकडे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट म्हटले, तेव्हापासून त्यांचं उंबरठा नाही चढलो मी. आता ही गोष्ट बऱ्याचशा भिकारी नसणाऱ्या किंवा भिक्षेकरी नसणाऱ्या आपल्या संसारिक लोकांना देखील लागू पडते. असे तो म्हणतो, तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे, याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते. हे देहबुद्धीला खत घालण्यासारखेच आहे. चांगले वाईट, मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे त्या कृतीचे परिणाम मनावरती येऊन देऊ नये. म्हणजे आपण जे करतो हे त्याच्या इच्छेने होत असतं. त्याच्यामुळे आपण त्या कर्तेपणाचा जो भाव असतो तो आपल्याकडे न ठेवता त्याच्याकडे दिला, तर आपल्याकडे अशा प्रकारचा मान, अभिमान, गर्व, अहंकार, मीपणा राहणार नाही आणि त्याच्यामुळे अपमान पण होणार नाही आणि दुःख पण होणार नाही. व्यवहार थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठांनी नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे, पण तो तितक्यापुरताच. त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात राहावं. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात आणि कराव्यात देखील. निदान बळजबरीने तरी मी त्याचा आहे असे म्हणावे. अगदी सहजपणे बोलता येत नसेल तर खोटं खोटं का होईना, पण म्हणावं. सद्गुरू तुम्हाला सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. परमार्थात संतांचेच ऐकण्यात महत्व आहे. तिथे आईबाबाचे काय ऐकू नये? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, त्याचं मन स्थिर झाले आहे आणि ज्याचे मन नेहमी त्याच्या भगवंतापाशी आहे, अशाच ऐकण्यात विशेष आहे.
आपल्या देहबुद्धीची तरामोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते आणि म्हणून मनुष्य ती करत नाही. फारच सोपे म्हणून तो भगवंताचं नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. जे जे सोप्या गोष्टी आहेत त्या आपण करत नाही आणि आपल्याला वाटतं काही गोष्टी आपण दुसऱ्यांना का फुकट ठेवाव्यात म्हणून आपण पुण्याची कामं करत पण नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देह बुद्धीला ताळ्यावरती आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. संत जरी आपली फिजिकली इथे अवेलेबल नसेल, की आपण फिजिकली त्यांच्या ठिकाणी जात जरी नसू, तरी त्यांनी लिहिलेले ज्या ग्रंथ आहेत, त्यांनी सांगितलेले जे मार्ग आहेत, ते देखील आपण ग्रंथ वाचले की त्यांच्या मार्गाचा आपण त्या मार्गावरती चाललो, तरी देखील आपली प्रगती होते. पहाड दिले की थोडा उजेड, थोडा अंधार असतो. त्याचप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे आणि हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा उपाय कसा असणार? म्हणजे हे सगळं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की देहबुद्धीचा आपण त्याग करायला पाहिजे. संतांच्या सोबत राहायला पाहिजे. संतांकडे फिजिकली जाता येत नसेल, तर ते सांगितलेले त्यांनी जेवढ्या सेवा आहेत ते करायला पाहिजे. चांगल्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे. अहंकारापासून दूर राहिलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी या सोप्या आहेत, पण सोप्या गोष्टीत माणसाला जमत नाही किंवा कंटाळा येतो. शेवटचं वाक्य, मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ. आता ह्या 128व्या दिवसामध्ये आपल्याला हेच समजलेलं आहे, की आपल्या देहबुद्धीमध्ये आपल्याला कसा त्रास होतो आणि आपली प्रगती कशी त्याच्यामुळे खंडित होऊ शकते. म्हणजे परमार्थात आपली प्रगती होणार. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 128व्या दिवसाचं जे प्रवचनरूपी वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम,